इचलकरंजी शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने गॅस दरवाढीच्या निमित्ताने प्रांत कार्यालय येथे मोर्चा काढण्यात आला। या निदर्शनावेळी एलपीजी सिलेंडरला फुलांचा हार घातला व गृहिणींना एलपीजी सिलेंडर खरेदी करणे परवडणार नसून त्यांना स्वयंपाकासाठी लाकडे पुरवण्याची सोय सरकारने करावी अशी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली। घरगुती वापरासाठीच्या गॅस सिलेंडरवर सरकारने तब्बल 60 रुपये तर व्यावसायिक वापरासाठीच्या सिलेंडरच्या दरात 115 रुपये एवढी मोठी दरवाढ केलेली असून आता सर्वसामान्य जनतेने काय करावे असा प्रश्न काँग्रेसचे कार्यकर्ते करत होते। राज्यातील जनतेला गॅस सिलेंडरवर अनुदान देऊन दिलासा द्यावा अशी मागणीही केली। या दरवाढीचा गृहिणींना तर फटका बसणार आहेच, शिवाय छोटी मोठी चहाची दुकाने, वडापाव, ऑमलेट आदींची विक्री करून पोट भरणाऱ्यांनाही या दरवाढीचा मोठा फटका बसणार असल्याचे बोलले जात होते। महिला दिनी महिलांना एखादी चांगली भेट देण्याचे सोडून सरकारने गॅस दरवाढ करून महिलांना एक प्रकारे शिक्षाच केली असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला। दरवाढीसोबतच गॅस बुकिंगचा कालावधीही वाढवला आहे। प्रचंड तुटवडा निर्माण झाल्याने हॉटेल बंद होत आहेत। ही दरवाढ अन्यायकारक असून तात्काळ मागे घ्यावी, तसेच घरगुती व व्यावसायिक गॅस सिलेंडर ग्राहकांना सहज उपलब्ध करून द्यावेत अशी मागणी काँग्रेसने केली आहे। आधीच महागाई, त्यात गॅसचा तुटवडा यामुळे राज्यात कठीण परिस्थिती निर्माण झाली आहे। लांबच लांब रांगा यामुळे नागरिक हैराण झाले आहेत। यावेळी उपस्थित काँग्रेस नेते शशांक बावस्कर, अध्यक्ष संजय कांबळे, बाबासाहेब कोतवाल, युवराज शिंगाडे, प्रमोद खुडे, हरून खलिफा, रविराज पाटील, सचिन साठे, अण्णा कांबळे, रवी पाटील, सावित्री हजारे, शुभांगी मुसळे, लक्ष्मी नलवडे, शुभांगी बोगाडे तसेच अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। नरेंद्र नाम सरेंडर, नाम नरेंद्र नाम सरेंडर, नाम नरेंद्र नाम सरेंडर। भाजप सरकार मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद।